हे बघा, हे आहे कुळीतचं पीठ. कुळीत म्हणजे त्याला हुळगेही बोलतात, आमच्याकडे हुळगेच बोलतात, पण काही जण इकडे कुळीतच बोलतात. ते पीठ आहे ना, मी दळून आणलेलं आहे. हे कुळीतचं पीठ आहे. याच्यापासून आपल्याला एक पारंपरिक पदार्थ बनवायचा आहे, तो म्हणजे शेंगोळी. तर आमच्याकडे शेंगोळी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते काय मला माहीत नाही आहे, पण शेंगोळी बोलतात आमच्याकडे. तर मी तुम्हाला शेंगोळी कशी बनवायचे, हा पारंपरिक पदार्थ आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे कुळीचं पीठ घेतलं आहे आणि ते त्याच्यासाठी वाटण जे लागतं ना, ते सुद्धा तयार करून घेतलं आहे. फक्त आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. हे खोबरं असं भाजून घेतलं आहे. कांदे मी गॅसवरच भाजलेले आहेत बघा, आणि कोथिंबीर, हे लसूण घेतलं आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे तसं आपल्याला. तर हे ना, हे सगळं वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्सरला मी वाटून घेते आणि तोपर्यंत पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी आपल्याला काय काय लागतं आहे बघा. मी इथे टाकते हळद आहे, 1 चमचा धना पावडर टाकले मी, आणि इथे लाल तिखट पण टाकू शकता किंवा आपल्या घरचा जो मसाला असतो तोही टाकू शकता. मी याच्यामध्ये 2 चमचे टाकते. आणि आता मीठ टाकायचं आणि आपल्याला ते ना एक कसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. टाकायचं मीठ, आणि आता हा आहे ना पिठाचा एक मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी याचा गोळा तयार करून घेते आणि हे वाटण जे आहे ते सुद्धा वाटून घेते. इथे बघा, या पद्धतीचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. एकदम असं घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आणि मळताना ना एकदम थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे, कारण थोडं जास्त पाणी पडलं की लगेच पातळ होते. एकदम कमी पाणी वापरूनच मळायचं आहे. तर मी गोळा मळून घेतला आहे आणि हे वाटणसुद्धा तयार करून ठेवले, पण हे आपल्याला नंतर लागणार आहे. आणि गरम करायला ठेवलेले आहे. असं ना, जेवढं पाहिजे ना आपल्याला तेवढं पाणी असं ठेवायचं. जरा जास्तीतच पाणी ठेवायचं बरं का गरम करताना. हे पाणी मी गरम करायला ठेवले, तोपर्यंत आम्ही शेंगोळी बनवून घेणार आहे. बघा, आपले आमचे शेंगोळे असे सगळे बनवून झालेले आहेत. आता ते ज्या पहिल्याच्या जे आपले आजी वगैरे आहेत, आई आजी, ते शेंगोळी बनवतात, त्यांची पद्धत वेगळी आहे. त्या पद्धतीची काय आम्हाला शेंगोळी बनवता येत नाही, त्यामुळे आम्ही अशीच केली. आणि ते पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकायचं थोडंसं, 1 चमचा तरी असं तेल टाकायचं. आणि नंतर आपल्याला हे शेंगोळे आहेत ना त्यामध्ये सोडून घ्यायचे असे. आणि याला शिजायला ना खूप वेळ लागतो बरं का. हे पाणी जवळजवळ आटत आलं ना की मग आपण गॅस बंद करायचा आहे, किंवा मसाला वगैरे आपण टाकून घ्यायचं. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. ही अशी शेंगोळी टाकून घ्या आणि उकळीमध्ये शेंगोळी टाकायची, पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची, नाहीतर मग ही शेंगोळी आहे ना सगळी मेल्ट होऊन जातात, जर पाण्याला उकळी जर नाही आली ना तर. आता ही मी सगळी टाकून घेते. तर बघा, हा पारंपरिक पदार्थ असल्यामुळे याच्यामध्ये काय करतात, ज्यामध्ये मी पीठ मळलं होतं ना शेंगोळी बनवण्यासाठी, तर ते शेंगोळी बनवून झाल्याच्या नंतर ही जी परात आहे किंवा ज्यामध्ये आपण मळू ते भांडं आहे ना असं धुवून घ्यायचं, आणि हे पाणी आपल्याला परत कालवणामध्ये ओतायचं असतं. आणि जर हे जरी नसेल राहिलं जास्त, आता माझ्या परातीला बघा जास्त पीठच राहिलेलं नाही आहे, त्यामुळं मी थोडंसं हे पीठ घेतलं आहे सुकं, आणि ते मी ह्याच्यामध्ये विरघळणार आहे आणि आपल्या कालवणामध्ये टाकणार आहे. तर हे असंच करायचं असतं. आणि हे पाणी आपण नंतर टाकू, पण मी हे धुवून घेते परत अशी व्यवस्थित सगळे. ते शेंगोळी मस्त शिजले, आणि पाणीसुद्धा बघा तुम्ही कितीतरी आटलेलं आपलं, एवढं असं अर्धा टोप पाणी होतं, तर एवढं पाणी झाले आणि शेंगोळी शिजलेली आहेत म्हणजे आपली. हे बघा, आता आपल्याला यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये जो आपण मसाला वाटण केले ना त्याच्यामध्ये आपल्याला आपलं घरगुती मसाला जे आहे ते टाकायचे. तर आपल्या अंदाजाने टाकायचे, तुम्हाला जेवढे लागतं ते. आम्हाला 4 चमचे तरी टाकतो. धना जिरा पावडर आहे, हळद आहे, हळदसुद्धा आपण पहिली टाकलेली आहे, त्याच्या अंदाजाने टाकायचे. आणि आता यामध्येच मला पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते.
आणि आपल्याला वाटण आहे ना फ्राय वगैरे काही करायचं नसतं. हे वाटण हे असंच टाकायचं आता. आणि आपल्याला आता जेवढं पाहिजे कालवण तेवढं बनवून घ्यायचं. आता याला 10 मिनटं जरी उकळी आली ना तरी बस. बघू शकता किती छान असं कालवण दिसते आपलं. मग वाटण फ्राय नाही काय नाही तरी पण छानच वाटतं. आणि जे पाणी आपण धुवून ठेवलेलं बघा पीठ पण आणि परत धुवून ठेवलेली आहे ना ते पाणीसुद्धा आपल्याला आत्ताच टाकायचं आहे. तर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ठेवायचं आहे. आता आम्हाला एवढं बस झाले तर एवढं मी कालवून ठेवते. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण शेंगोळी बनवताना सुद्धा मीठ टाकलेलं त्यामुळे जरा विचार करूनच आता सुद्धा टाकायचं आहे. आता याला फक्त 10 मिनिटाची उकळी आली चांगली की आपलं कालवण तयार झाले. तर इथं कालवण शिजते तोपर्यंत ऋतुजा इथे भाकरी करते. आणि ऋतुजा बाजरीच्या भाकरी करणार आहे मस्त अशा कडक. तुम्ही बघू शकता किती मस्त तरी सुद्धा आलेली आपल्या कालवणाला. आणि शेंगोळी सुद्धा मस्त शिजलेली आहेत. तर बघा मस्तपैकी अशी गावरान पद्धतीचं शेंगोळ्याचं कालवण मी बनवलेले आहे आज. तर तुम्हाला कसं वाटलं हे कालवण तुम्ही बनवता का हे कमेंटमध्ये मला सांगा बरं. असलं शेंगोळ्याचं कालवण कोण कोण बनवतं. तर मस्तपैकी आमचं कालवण आणि बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. या सगळ्यांनी जेवायला. तर रेसिपी बनवून झाल्यानंतर इकडे मी आईंचा हेअर स्पा करायला घेतलेला. त्यांचे केस खूप ड्राय झालेले तर त्यांनी सकाळीच केस धुतलेले पण ते सुकून गेलेले केस. तर थोडंसं त्याच्यावर मी स्प्रे केला पाण्याचा आणि छान असे विंचरून घेतले केस. त्यानंतर त्याचे असे 2 पार्ट केले केसांचे मी. अशा पद्धतीने 2 पार्ट करून घेतले आणि वरती क्लिप लावला. अशा पद्धतीने 2 पार्ट करून घेतले. आणि त्यानंतर माझ्याकडे हे हेअर स्पाचं क्रीम होतं ते मी घेतलेलं आहे. आणि असं एक एक बट घेऊन असं ते केसांना लावायचे आणि अशी छान असं क्रीम अशी आपल्या बोटांच्या साहाय्याने त्याच्यावरती फिरवत राहायची अशी. हे फक्त आपल्याला केसांना लावायचे, मुळांना लावायचं नाही आहे. तर छान असं हे मी सगळ्या केसांना आता लावून घेते. तर सर्व केसांना माझी क्रीम लावून झाल्यानंतर
मग मी इकडे मसाज करायला घेतला. तर हा मसाज जर केला ना तर आपले जे रक्तपुरवठा आहे, मेंदूला जो रक्तपुरवठा होतो तो छान होतो आणि त्याने केसांची ग्रोथ पण छान होते. तर हा हेअर स्पा आपण नेहमी केला पाहिजे. आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगला असतो. तर छान असा मी आईंचा हेड मसाज केला. तर हेड मसाज केला ना की रिलॅक्स वाटते, एकदम छान वाटतं. तर मी त्यांचा हेड मसाज करत होते तर त्यांनी डोळेच बंद करून घेतलेले, त्यांना झोप यायला लागलेली. असं छान वाटतं, रिलॅक्स एकदम. मसाज करून झाल्यानंतर ही केस सर्व अशी मी वरती क्लचरच्या साहाय्याने बांधून ठेवली आणि ही 10 मिनटं ठेवायची. 10 मिनटानंतर आईने छान असा हेअर वॉश केला नॉर्मल वॉटरने आणि त्यानंतर मी हे केस ड्राय करायला घेतले. तर हेअर ड्रायने छान असे हे केस ड्राय करून घ्यायचे आहेत. केस ड्राय झालेले, थोडेसे ओले होते पण त्यातच मी विंचरून घेतले व्यवस्थित असे. आणि तुम्ही बघू शकता आता विंचरतानाच किती छान वाटत आहेत केस. खूप स्मूथ झालेली केस. हेअर स्पाने छान होतात केस, स्मूथ होतात. तर तुम्ही बघा आता तुमच्या समोरच रिझल्ट आहे, किती छान वाटतात ते केस. छान असे मी केस विंचरून घेतले. तर केस विंचरून झाले आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा अशा पद्धतीने हेअर ड्रायरने केस सुकून घेतले. पुन्हा एकदा छान असे सेट करून घेतले. तर तुम्ही बघू शकता छान वाटत आहेत ना केस, एकदम स्मूथ, सिल्की, शायनी, छान वाटतात ते केस. आई कसं वाटतंय तुम्हाला हेअर स्पा करून? एकदम छान, मस्त वाटतंय, आवडलं मला. एकदम स्मूथ असे केस झाले आहेत बघा. आणि आपण घरच्या घरी कसं मस्त करू शकतो. तर तुझ्या शिकलेली आहे त्यामुळे मस्त केलं तिने. तुम्हाला कसं वाटतंय? मला तर आवडलं, छान आहे, स्मूथ आहे. तर एकदम केस तुम्ही बघू शकताय बघ, स्मूथ आहे, मस्त छान आहे. छान केलं तुझ्या. हो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.